आज मी तुम्हाला आहे ना चण्याच्या पिठाचे गोळ्याची भाजी दाखवते। छोटे छोटे गोळे करायचे आणि मग त्याची भाजी करायची। बघा साहित्य काय घेतलंय बघा तुम्ही। टोमॅटो घेतलाय, 2 टोमॅटो घेतले अख्खे, 3 कांदे घेतलेत मोठे, लसूण घेतले, 2 आल्याचे तुकडे घेतलेत, कोथिंबीर आणि कढीपत्ता। हे ग्रेव्हीला चण्याचं पीठ घेतलंय मोठी वाटी, हिंग, हे ग्रेव्हीसाठी टाकायला, गरम मसाला, मिरची पावडर आणि धना पावडर। हे मिक्स ओवा आणि जिरा घेतले, हे हळद, मीठ आणि मालवणी मसाला आणि हिंग। बघा कृती दाखवते। आणि चण्याचं पीठ 1 वाटी पूर्ण घेतलंय। आता कृती बघा। हे ओवा आणि जिरा ना हाताला जरा असं चुरून घ्यायचं। छान होत्या भाजी। बघा अर्धा मी ग्रेव्हीसाठी मसाला ठेवणार आहे। ह्यात बघा थोडा टाकला, 1 चमचा मालवणी मसाला, हळद, थोडासा हिंग पिठामध्येच, मीठ, ह्यात थोडंसं मीठ टाकते, कोथिंबीर टाकते। ग्रेव्हीला सगळं वाटण केल्यानंतर परत दाखवते तुम्हाला। आता पहिलं ना तेल टाकायचा पीठ मळताना। हे बघा साधं तेल घेतलंय। आपण सांडगे कसे करतो तशीच भाजी होते मस्तपैकी। 1 ग्लास पाणी घेतलंय, त्यातलं लागेल तसं घ्यायचंय। पहिलं तेल सगळीकडे लागून द्यायचं। थोडं पीठ अजून घेते। म्हणजे मोहन जास्त झालंय ना म्हणून थोडं अजून पीठ घेते। मग ना असं करायचं, एकदम सगळीकडे तेल लावून घ्यायचं। गोळे छान होतात। हे बघा असं दाबून दाबून मस्त घ्यायचं। मी 2 हाताने दाबून घेतले। आता भिजवत्या। घट्ट गोळे करायचे, पातळ नाही। आपण भजीला भिजवतो पीठ तसं नाही भिजवायचा। हे आपल्याला सांडग्यासारखे गोळे करायचे ना। हे बघा एकदम घट्ट भिजवायचं। थोडं थोडं पाणी घ्यायचं। हे बघा आपण सांडगे कसे करतो तसे गोळे करायचे तर आपल्याला। ही भाजी करून बघा, छान होते। काकी दाखवते ना तशी करा। तिखट होतं पण आपण चांगलं थोडे शॅलो फ्राय करते ते गोळे, म्हणजे छान होतात। थोडेसे बघा तेल टाकलंय, 1 पळी तेल टाकलंय आणि आस्ते असे गोळे सोडायचे। तळून नाही घ्यायचे, नुसते असे तेलात हे करायचे। शॅलो फ्राय बोलतात ना, नुसते फ्राय करून घ्यायचे म्हणजे भजी तुटत नाहीत ग्रेव्ही मध्ये। आता असे थोडे थोडे शॅलो फ्राय करून घेते। छान होतात। बघा ही भाजी करून लय भारी होते।
कधी घरात भाजी नसेल ना तर ही भाजी करायची हा. आणि तुम्हाला घाई नाही होणार, बाजारात जा भाजी आणा, घरात तर चण्याचं पीठ असतं ना. असे गोळ्यांची भाजी करायची, मस्त होते, करून बघा. असे गोळे सोडायचे. दाखवत्या आता कृती दाखवते भाजीची. हे कांदा, कच्चा कांदा घेतलाय, 2 आल्याचे तुकडे घेतले बारके, 4-5 लसणीचे. आता टॅमॅटोची ग्रेव्ही टाकते. तसंच कच्चाच घेतलाय, काय ते फ्राय वगैरे करून नाही घेतलाय. टॅमॅटो कच्चा घेतलाय बघा, याला कच्चं वाटणच लागतं हा. नंतर कढीपत्ता घेतलाय, याला तेल सुटेपर्यंत आधी परतत राहायचं. थोडंसं हिंग घेतलंय, छान होत्या ही भाजी, करून बघा, मस्त होते. आता हळद टाकते. हा घरचा मसाला, मालवणी मसाला 1 चमचा आहे. हा गरम मसाला, धना पावडर आणि लाल मिरची पावडर तिन्ही मिक्स घेतले. चांगलं ग्रेव्हीला तेल सुटून जाईल. आणि आपण हे केलं ना, पीठ भिजवलं होतं, तेच पिठाचं पाणी आहे ना मी ठेवलंय, तेच टाकायचं. हे चांगलं तरी येऊन जाईल. आता चवीनुसार मीठ टाकते, यात थोडंसं टाकते, कारण आपल्या भजीमध्ये पण मीठ टाकलं होतं ना, म्हणून टाकलं थोडं. ग्रेव्ही चांगली शिजून जायची. आता हे आपले गोळे सोडते, हे बघा. आणि पीठ भिजवलं होतं ना, ते मी वाटक्यात, त्याच वाटक्यात पाणी टाकलंय आणि ते टाकते, म्हणजे ग्रेव्हीला चांगलं हे येतं, गाढ पण येतो, गाढसर होते ग्रेव्ही. आता बघा मी पाणी टाकते, त्याच वाटक्यात मी भिजवलं होतं ना पीठ. इतकी सुंदर होते ना, चपाती बरोबर वगैरे खा, भारी लागते. थोडं कडायला ना का लगेच उतरायचं. ते काय भज्यासारखंच असतं ना, आपण सांडगे कसे करतो तशीच भाजी आहे, पण ही वेगळी आहे.
बघा आपली गोळ्याची भाजी तयार झाली. अशीच्या अशी करून बघा, छान होते. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाताना थोडा दही घ्या, सुंदर होते. कांदा घ्या, लोणचं घ्या आणि इतकं सुंदर जेवण करा तुम्ही, मस्त होते ही भाजी. ही भाजी जर आवडली असेल काकीची साधी रेसिपी तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.